नमस्कार मित्रांनो. आज आपण डिस्कस करणार आहे राज्यसेवा प्रीसाठीचा इम्पॉर्टंट टॉपिक. जास्त त्याच्यावर प्रश्न विचारत नाही, पण आला तर थोडं डोकं आपलं मॅड करते. तर टॉपिकचं नाव आहे भू हालचाली, म्हणजे एन्डोजेनियस आणि एक्झोजेनियस. भू हालचाली दोन प्रकारच्या असते, अंतर्गत हालचाली आणि बहिर्गत हालचाली. ह्याच आपल्याला पाहायचं आहे, एन्डोजेनियस आणि एक्झोजेनियस टॉपिक. अंतर्गत बल आणि बहिर्गत बल. अंतर्गत जे म्हणजे एन्डोजेनियस जे आहे, या हालचाली नाही काय अंतर्गत भागात उष्णता आणि तापमानातील फरकामुळे होतात. तुम्हाला जर विचारलं की अंतर्गत बल म्हणजे काय होते, अंतर्गत भागात होते आणि कशामुळे होते, उष्णता आणि तापमानातील फरकामुळे. आणि हे करते काय, तर भागातला उंच सखलपणा वाढवते. आलं असं तुमच्या लक्षात, म्हणजे पर्वतजन्य हालचाली करते. ठीक आहे. त्यानंतर बहिर्गत बल हे बहिर्गत फरकाद्वारे पृष्ठभागावर बदल घडून आणते. कोणतं, तर वातावरणीय स्थिती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, यामुळे हे नियंत्रित राहते आणि हे उंच सखलपणाने का कमी करते. लक्षात घ्या, अंतर्गत बल उंच सखलपणा वाढवते, तर बहिर्गत बल उंच सखलपणा कमी करते. याचा अर्थ पर्वत निर्मिती, प्रस्तरभंग, हे जे सगळे वलीय पर्वत, हे सगळं अंतर्गत बलाचं एक्झाम्पल असेल. ठीक आहे. त्यानंतर अंतर्गत भागात आणि बाहेर, हे तर लक्षात येते. अंतर्गत बल कशावर डिपेंड आहे, उष्णता आणि तापमानातील फरकावर. आणि बहिर्गत बल आहे वातावरणाच्या स्थितीवर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर. तर चला तर पहिले पाहू आपण बहिर्गत बल. बहिर्गत बल याची जे निर्मिती आहे, समजा आपण पाहिलं आता तापमान, दाब, वर्षा यांच्यामुळे होते. ठीक आहे. तर पहा अजून डीपमध्ये जाऊ आपण. 3 क्रिया आहे, लक्षात घ्यायच्या ह्या 3 क्रिया: अपक्षय, अपक्षरण आणि वहनशरण. अपक्षय म्हणजे वेदरिंग, अपक्षरण म्हणजे इरोजन आणि वहनशरण. ठीक आहे. तर पाहू आपण एक एक टॉपिक कशाला काय. त्यानंतर पहा अपक्षय, अपक्षरण आणि वहनशरण. अपक्षय म्हणजे वेदरिंग. वेदरिंग तसं 3 टाईपचं आहे: फिजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग आणि बायोलॉजिकल वेदरिंग. ठीक आहे. पाहू आपण पहिले अपक्षय. खडक आहे, खडकावर नाही काय तापमान वाढलं, दाब वाढला आणि वर्षा आली, याच्यामुळे खडकावर परिणाम झालं. खडकाचे तुकडे पडले, म्हणजे खडकाचं विखंडन झालं. त्या तुकड्याचे अवसाद पडले. ठीक आहे. आणि तुकड्याचे अवसाद पडल्यानंतर हे असे तुकडे आहे मोठे, जे हालचाल न करणारे. ठीक आहे. हे तुकडे काय करत नाही, हालचाल करत नाही, म्हणजे हे स्थलरूपी क्रिया आहे. ठीक आहे. खडकावर काय झालं, तापमान, दाब, वर्षाचा परिणाम झाला, त्याचं विखंडन झालं, त्याचे तुकडे पडले, परंतु त्या तुकड्याचं काय झालं नाही, हालचाल झालं नाही, तर त्याला म्हणतात अपक्षय. आणि हे स्थलरूपी क्रिया आहे. भौतिक आणि रासायनिक परिवर्तन होते. 3 टाईपचे असते वेदरिंग: फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल. आपण हे नंतर पाहू त्याचे टाईप. पहिला जर खडकाचा पहिला तुकडा जो असते त्याला म्हणते गोलाश, नंतर होते बजरी, नंतर रेती, नंतर सिल्ड, नंतर क्ले, नंतर पंख मडा आणि नंतर चुना. म्हणजे सगळ्यात पहिला तुकडा जर खडकाचा आहे तो गोलाश, आणि सगळ्यात लहान आहे चुना. आलं असं लक्षात. त्याला आपण खाली जाऊ. अपक्षरण म्हणजे पाहू काय शाला म्हणते. तर अपक्षरण अवसादाचे, आता हे समजा तुकडे पडले, या तुकड्याचं नाही काय जर स्थलांतरण होत असं, स्थलांतरण कोण करते, तर वारे करते, ग्लेसियर करते आणि वाहते पाणी करते, याला म्हणते अपक्षरण. अपक्षय म्हणजे हालचाल न करणारे अवसाद, आणि अपक्षरण म्हणजे हालचाल करणारे अवसाद. स्थलांतरण कशामुळे स्थलांतर करते, तर वारे, ग्लेसियर आणि वाहते पाणी यामुळे स्थलांतरण. आणि ही गत्यात्मक क्रिया आहे. ठीक आहे. आणि भौतिक आणि रासायनिक क्रिया असते. त्यानंतर नेक्स्ट आहे वहनशरण. हे जनरली नाही काय पर्वतीय क्षेत्रावर घडून येते. ही गत्यात्मक क्रिया आहे. पर्वतीय क्षेत्रात गुरुत्वाकर्षणामुळे काय होते, पर्वत जर
त्याचा जर अवसाद पडले, विखंडन जर झालं, तर गुरुत्वाकर्षणामुळे खाली जाते अवसाद, म्हणजे त्याचं स्थलांतरण होते. हे आहे भौतिक आणि रासायनिक क्रिया दोन्ही याच्यात बसते. तर पहा, अपक्षय म्हणजे खडकाचं विखंडन होऊन त्याचं काय नाही होणे, स्थलांतरण न होणे. अपक्षरण म्हणजे स्थलांतरण होणे अवसादचं, वारे, ग्लेशियर आणि पाण्याच्या साह्यानं. आणि वहनशरण म्हणजे पर्वतीय क्षेत्रात होते, गुरुत्वाकर्षणामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचं काय होते, स्थलांतरण होते. एवढं जर लक्षात आलं असेल तर 100% हे मार्क देऊन जाते. आता पाहू आपण अंतर्गत बल. हे पाहिलं आपण बहिर्गत बल, आता पाहू अंतर्गत बल. दोन टाईप असते, मंद हालचालीनं होणारं आणि तीव्र हालचालीनं. तीव्र हालचालीमुळं अंतर्गत बल, तीव्र हालचाली जर झाल्या जमिनीच्या आतमध्ये तर भूकंप आणि ज्वालामुखीची निर्मिती होते, लक्षात ठेवा. आणि मंद हालचाली जर झाल्या ना, पठारे, वलीय पर्वत, ब्लॉक माउंटन याची निर्मिती होते. चला, पर्वत निर्माण करणारे दोन बल आहे, टेन्सियल मुवमेंट आणि दोन फोर्समुळे निर्माण होते, टेन्सियल मुवमेंट आणि कॉम्प्रेशन मुवमेंट. तर पहा, टेन्सियल मुवमेंट म्हणजे काय होते, दोन प्लेट जर विरुद्ध दिशेने जात असेल, एक इकडे चालली आणि एक इकडे चालली, तर काय होईल, एक राईट साईडला चालली आणि एक लेफ्ट साईडला चालली, तणाव निर्माण होईल आणि पर्वताचा प्रस्तरभंग होईल. आणि दोन्ही प्लेट एकामेकावर येऊन जर आदळल्या तर वलीय पर्वताची निर्मिती होते, लाईक हिमालय. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रस्तरभंग म्हणजे काय होते, पहा, सरळ सरळ आताच पाहिलं आपण, टेन्सियल मुवमेंटमुळे निर्माण होते प्रस्तरभंग, तणावजन्य हालचालीमुळे खडकावर भेगा पडतात. ठीक आहे. आणि काय होते, प्रस्तरभंग होते, पाहिलं आपण. त्यानंतर पहा, प्रस्तरभंगामुळे तयार होणारे भूरूपे, असं जर तुम्हाला विचारलं तर काय मारतात, ब्लॉक माउंटेन आणि रिफ्ट व्हॅली. ब्लॉक माउंटेन, रिफ्ट व्हॅली. ठीक आहे. खसदरी जे असते, नर्मदा नदी, तापी नदी, हे रिफ्ट व्हॅलीतून वाहते. ठीक आहे. आणि ब्लॉक माउंटेन हे लक्षात ठेवता, ब्लॉक माउंटेन. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू अजून, ब्लॉक माउंटेनचं बेस्ट एक्झाम्पल आहे सियरा नेवडा, USA मध्ये. काय होते ब्लॉक माउंटेनमध्ये, पहा, एखाद्या प्रदेशात नाही काय समोरासमोरी दोन ठिकाणी प्रस्तरभंग झाला तर भूभाग नाही काय अंतर्गत शक्तीमुळे उंचावला जातो. पहा, लक्षात घ्या, इथं एखाद्या प्रदेशात समोरासमोरील दोन ठिकाणी प्रस्तरभंग झाल्यास काही भाग काय होतो, उंचावतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तयार होते ब्लॉक माउंटन. आणि एखाद्या प्रदेशात समोरासमोरील दोन ठिकाणी प्रस्तरभंग झाल्यास काही भाग खालावतो, तिथं तयार होते रिफ्ट व्हॅली. याचं एक्झाम्पल आहे सियरा नेवडा, आणि याचं एक्झाम्पल आहे खसदरी, आपली नर्मदा नदी आणि तापी नदी, ते अजून वाहते. त्यानंतर वलीय पर्वत. वलीय पर्वत कशामुळे निर्माण होते, तर कॉम्प्रेशन मुवमेंट म्हणजे प्लेट एकामेकावर आदळल्यामुळे तयार होते वलीय पर्वत. हे जे वळ्यामधील नाही काय, याच्यात दोन भाग असते, अपनीती आणि अभिनीती. अपनीतीमध्ये वळ्यामधील उंच भाग आणि अभिनीतीमध्ये वळ्यामधील खाली भाग. ही गोष्ट तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवायची आहे, काही हार्ड नाही आहे. त्यानंतर एक कन्सेप्ट असते समपनीती. पनीती आलं, समपनीती आलं, लक्षात घ्या. अपनीती, खूप मोठ्या अपनीती असलेल्या भागात लहान लहान वळ्या पडतात. ठीक आहे. अपनीतीच्या भागात जर लहान लहान वळ्या पडल्या त्याला काय म्हणते, समपनीती. आणि समभिनीती त्याच्यावर लक्षात येते, अभिनीती असलेल्या भागात खूप साऱ्या लहान लहान वळ्या पडल्या त्याला म्हणते समभिनीती. एवढं काही कठीण नाही आहे. असो, हा आपण आताच पाहिले वेदरिंग म्हणजे अपक्षय. 3 प्रकार पाहिले, फिजिकल वेदरिंग, केमिकल आणि बायोलॉजिकल. तर हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला अपक्षय म्हणजे पाहिजे आहे खडकाचे काय होते, विलगीकरण, तापमान, वर्षा हे पडल्यामुळे. आता अजून डीपमध्ये पाहू आपण. पहा, काय होते, दिवसात तापमान जास्त राहते तर त्यावेळेस काय होते, खडकातील नाही काय खनिजावर परिणाम होते आणि ते प्रसरण पावते. लक्षात घ्या, दिवसा खडक काय पावते, प्रसरण. आणि रात्री तापमान कमी असल्याने खडक काय पावते, आकुंचन. ठीक आहे. ही क्रिया जर नाही का सतत घडत राहिली, प्रसरण आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण, तर खडकात नाही का ताण निर्माण होते.
आणि त्याचे कण विलग होते आणि खडक फुटते. ठीक आहे. आणि खडकाचा भाग विलग होणे म्हणजे कायिक अपक्षय म्हणजे फिजिकल वेदरिंग. लक्षात ठेवा, खडकाचा भाग विलग होणे म्हणजे काय होते, कायिक अपक्षय. दैनिक तापमान कक्षा जास्त असणाऱ्या वाळवंटी प्रदेशात कित्येकदा नाही का हे खडक फुटते, त्याला म्हणते फिजिकल वेदरिंग. कधी कधी अजून थंड्या प्रदेशात काय होते, तापमान जर 0 अंशापेक्षा खाली गेलं तर त्या खडकाच्या भेगात जे पाणी राहते तर टेम्परेचर किती झालं, 0 डिग्री सेंटीग्रेड, तर त्या पाण्याचं बर्फात रूपांतर होते आणि बर्फ पाण्यापेक्षा जास्त जागा लागते बर्फाला, माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे खडकाचं काय होते, विलगीकरण. दोन्ही कारण लक्षात घ्या. वाळवंटी प्रदेशात काय होते, खनिजाचं काय होते, दिवसा प्रसरण होते आणि रात्री तापमान कमी असल्याने आकुंचन होते. कधी कधी काय होते, खडकात जर ताण निर्माण झाला, जास्त जर एनर्जी झाली तर खडक फुटते आणि त्याचे भाग, खडकाचे काही भाग काय होते, विलग होते, त्याला म्हणते फिजिकल वेदरिंग. वाळवंटी प्रदेशात होते. आणि थंड्या प्रदेशात काय होते, पाणी जे राहते खडकाच्या भेगात, टेम्परेचर जर 0 डिग्रीपेक्षा खाली गेलं तरी काय होते, तिथं ते पाण्याचं बर्फात रूपांतर होते आणि बर्फाला जास्त जागा पाहिजे तरी खडक काय होते, फुटते. याला म्हणते फिजिकल वेदरिंग. ठीक आहे, लक्षात घ्या. केमिकल वेदरिंग हे नाही काय, जनरली नाही काय, हे जे प्रक्रिया आहे पाण्याच्या माध्यमातून होते. जास्त पावसाच्या प्रदेशात रासायनिक अपक्षय म्हणजे केमिकल वेदरिंग ही क्रिया घडून येते. आपण पाहताय केमिकल वेदरिंग कुठे घडून येते, पाण्याच्या माध्यमातून. म्हणून जिथं जास्त पावसाचा प्रदेश राहते तिथं केमिकल वेदरिंग घडून येते. पहा कसं, खडकातील नाही का खनिजाचं विघटन सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या प्रक्रियेद्वारे होते, म्हणजे रासायनिक अपक्षय होते. पहा, सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रोनेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे 5 शब्द लक्षात ठेवायचे आहे. उष्ण आणि कोरड्या प्रदेशात, बर्फाच्छादित प्रदेशात रासायनिक अपक्षय म्हणजे केमिकल वेदरिंग कमी प्रमाणात होते. फॉर एक्झाम्पल, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळून सौम्य कार्बन आम्ल तयार होते. या कार्बन आम्लात चून खडकातील कॅल्शियम कार्बोनेटचे क्षार सहजगत्या विरघळून खडकाचे विघटन होते. ठीक आहे, ते एक्झाम्पल आहे. तर सोल्युशन, कार्बोनेशन, हायड्रोनेशन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे 5 शब्द लक्षात ठेवजा. आणि कुठं होते, फक्त पाणी दिसतं पाहिजे जास्त पावसाच्या प्रदेशात. ओके. त्यानंतर आपला टॉपिक आहे बायोलॉजिकल वेदरिंग. त्यानंतर पहा, बायोलॉजिकल वेदरिंगसाठी आपण तिघही कारणीभूत आहे, झाडं, प्राणी आणि माणसं जास्त. झाडाची मुळे खडकाच्या भेगात वाढतात, माहीत आहे ना, आपले हेच तर तोडते घराची भिंत. झाडाची मुळे खडकाच्या भेगातून वाढतात आणि मग मुळाचा ताण खडकावर पडून भेगा रुंदावते, तर मग खडक काय होऊन फुटन ना. त्यानंतर कधी कधी काही प्राणी, काही कीटक जमिनीत बिळांचं वारूळ निर्माण करते, याच्यामुळे सुद्धा बायोलॉजिकल वेदरिंग होते. आणि मानवसुद्धा अपक्षय क्रियेला कारणीभूत आहे. वाहतुकीचे मार्ग तयार करताना, विहीर खणताना आपण काय करतो, खनिजे काढताना स्फोटकाचा वापर करतो, त्यामुळे खडकाचं अपक्षय होते. म्हणजे तिघही जण आहे, मानव, प्राणी आणि वनस्पती यांच्यामुळे बायोलॉजिकल वेदरिंग घडून येते. पहा, रासायनिक फक्त जास्त पावसाच्या प्रदेशात, आणि फिजिकल जिथं 0 डिग्री टेम्परेचर तिथेही होते आणि जास्त तापमान असली. आणि बायोलॉजिकल तिघही, झाडंही घडून आणते, कीटक प्राणी घडून आणते आणि माणूसही घडून आणते. तर असं समजलं असं हा चॅप्टर एकदम सोपा चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग आहे, मजा येऊन जाईल. थँक्यू.